नमस्ते, रामकृष्ण हरी. मी श्रीरंग गायकवाड आणि बऱ्याच दिवसांनी फेसबुकच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय. त्याचं कारण आहे यंदाचा आमचा ज्ञानबा तुकाराम या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा संत तुकाराम महाराजांचे टाळकरी हा विशेषांक. आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात संत तुकोबारायांच्या डोंगरावर त्यांच्या सान्निध्यात सुरुवात करायची असा उपक्रम आम्ही गेले 4 वर्ष करत आहोत. यंदाचं 4थं वर्ष आहे आणि यासोबतच आम्ही हे जे देहूच्या परिसरात असलेले 3 डोंगर आहेत संत तुकाराम महाराजांचे, त्या डोंगरावर भल्या सकाळी जाऊन नव्या वर्षाची सुरुवात करतो आणि त्याच ठिकाणी पायथ्याशी संत तुकाराम महाराजांच्या साक्षीने, त्यांच्या तपोभूमीच्या साक्षीने एका विशेषांकाचं प्रकाशन करतो ज्याचं नाव ज्ञानबा तुकाराम असं आहे. आणि ज्ञानबा तुकाराम म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज. संत बहिणाबाई यांनी असं म्हटलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस. म्हणजे वारकरी जी परंपरा आहे, संत परंपरा आहे, विचार परंपरा आहे, समतेची, प्रेमाची, बंधुभावाची जी परंपरा आहे, ही परंपरा या 2 नावांमध्ये सामावलेली आहे. या 2 नावांमध्ये विनोबा भावे असं म्हणतात की हा मध्यमपदलोपी समास आहे. याचा अर्थ या 2 नावांमध्ये सर्व संत मांदियाळी सामावलेली आहे अशी वारकऱ्यांची धारणा आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून ज्ञानबा तुकाराम हा जयघोष करत ते पंढरीच्या वाटेवर आषाढीला, कार्तिकीला चालत जात असतात. हाच संतांच्या विचारांचा वारसा आपण जगाला सांगावा, त्याला नव्यानं पुन्हा उजाळा द्यावा म्हणून आम्ही ही डोंगरवारी सुरू केली. खरं तर ही माझ्या वारकरी आईवडिलांच्या स्मरणाच्या प्रित्यर्थ आम्ही ही सुरू केली. कारण प्रत्यक्ष वारीला जाणं हे कधी शक्य होतं, कधी होत नाही, किंवा एक महिनाभर त्याच्यासाठी सुट्ट्या काढून वेळ काढणं हे कामाच्या धावपळीत शक्य होत नाही. म्हणून आपणही त्यांचा वारसा पुढे चालवावा म्हणून ही डोंगरवारी सुरू केली. अर्थात ही डोंगरवारी आहे देहूभोवतीचे जे 3 डोंगर आहेत संत तुकाराम महाराजांचे. एक आहे भामचंद्र डोंगर, दुसरा आहे घोराडेश्वर डोंगर आणि तिसरा आहे भंडारा डोंगर. या ठिकाणी संत तुकाराम महाराज जायचे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपला अभ्यास, अभंगलेखन, चिंतन करायचे. तर हाच जो पवित्र परिसर आहे, ही जी त्यांची तपोभूमी आहे, साधनाभूमी आहे, या भूमीवर आपणही जावं आणि संत तुकाराम महाराजांपासून आपण काही प्रेरणा घ्यावी, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यांचे जे मानवतेचे विचार आहेत ते आपण जगापर्यंत पुन्हा नव्याने पोचवावेत. या उद्देशाने आम्ही एक समविचारी मित्रांचा ग्रुप केला आणि नववर्ष चला डोंगरावर जाऊया, नववर्ष संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये साजरं करूया असा संकल्प केला आणि तो गेले मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे 4 वर्ष सुरू आहे. आता हा जो विशेषांक आहे, या विशेषांकाचं यंदा 3रं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष आम्ही बा तुकोबा नावाचा एक विशेषांक केला संत तुकाराम महाराजांवरचा. 2ऱ्या वर्षी आम्ही त्यांच्या शिष्या ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळसा असं ज्यांनी संत परंपरेचं वर्णन केले त्या संत बहिणाबाईंवर केला म्हणजे गेल्या वर्षी. आणि यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांचे टाळकरी असा विशेषांक केला. मी आपल्याला सांगतो की हे जे टाळकरी आहेत बहुतेक लोकांना माहिती आहेत, परंपरेतल्या वारकऱ्यांना माहिती आहेत. पण संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळविला मेळ. याचा अर्थ असा आहे की वारकरी ही समूह भक्ती आहे. ती केवळ एकट्याने डोंगरदऱ्यांमध्ये जाऊन, रानावनात जाऊन करण्याची एकल भक्ती नाही आहे, तर ती समूहाने करण्याची भक्ती आहे. म्हणजे आपले जे समविचारी मित्र आहेत, आजूबाजूचे भोवतालचे जे लोक आहेत, त्यांनी सगळ्यांनी गोळ्यामेळ्याने यायचं आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. वाटेवर नाचत खेळत विठ्ठलाचं नाव घेत संतांची नावाचा जयघोष करत चालत जायचं. अशा पद्धतीची ही भक्ती आहे. आणि त्याच्यातून मेसेज असा आहे का इथला जो हा समाज आहे, हा सर्व विविधतेने नटलेल्या वेगवेगळ्या जाती धर्मांचा, वेगवेगळ्या पंथांचा, वेगवेगळ्या विचारांचा हा समाज जो आहे हा एकोप्याने इथे नांदतो आहे. त्याचं प्रतीक म्हणजे ही पंढरीची वारी आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी ही जी वारी केली ती त्यांनी काही एकट्याने केली नाही, तर ती त्यांनी
त्यांच्यासोबत 1400 टाळकरी जात होते अशी नोंद आहे. आता हे 1400 टाळकरी तर टाळकरी किंवा वारकरी म्हणा त्यांना तर होतेच, पण त्यांचे 14 असे साथीदार आहेत ज्याच्या नोंदी आहेत अधिकृत, की जे सतत संत तुकाराम महाराजांना साथ संगत सोबत करत होते. आणि ही साथ संगत सोबत त्यांनी तुकाराम महाराजांना अखेरपर्यंत केली, दुःखाच्या प्रसंगी केली, आनंदाच्या प्रसंगी केली. आणि महत्त्वाचं म्हणजे संत तुकाराम महाराज आपण ओळखतो तो त्यांच्या प्रसिद्ध कवितेमुळं, त्यांच्या गाथेमुळं, त्यांच्या अभंगांमुळं. तर हे अभंग, हे जी 14 टाळकरी मंडळी आहेत त्यातली बहुतेक मंडळी हे संत तुकाराम महाराजांचे लेखक होते. तुकाराम महाराज अभंग रचत, उत्स्फूर्तपणे त्यांना ज्या रचना सुचत त्या ते लिहून घेत. आणि हे टाळकरी हे त्यांचे लेखक बनले होते. आणि हेच लेखक जेव्हा संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या गेल्या तेव्हा पुन्हा या टाळकऱ्यांनी त्यांच्या स्मरणात असलेले, त्यांच्या जवळ असलेले गावोगाव लोकांचे जे कंठस्थ होते, पाठ झालेले होते संत तुकाराम महाराजांचे अभंग, हे अभंग या मंडळींनी पुन्हा लिहून काढलेत. खऱ्या अर्थानं या टाळकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांची गाथा, जी मला, तुम्हाला, आपल्या सगळ्यांना, जगाला चांगल्या वाटेवर जाण्याची, बंधुभावाचा, प्रेमाचा संदेश देण्याची, मानवतेचा, माणुसकीचा संदेश देणारी जी गाथा आहे, जे अभंग आहेत, ते या मंडळींनी पुन्हा लिहून काढले. आणि त्या अर्थाने या मंडळींनी ही गाथा तारली खऱ्या अर्थाने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढी मोठी ही माणसं, संत तुकाराम महाराजांच्या अवतीभोवती वावरणारे, त्यांना साथ संगत देणारे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अभंग लिहून ठेवणारे, आणि त्यांना कीर्तनामध्ये साथ देणारे. बघा, वारकऱ्यांमध्ये टाळ नावाचा एक वाद्य असतं. दोन्ही हातांनी टाळी वाजवायची आणि हातात टाळ घेऊन गोलाकार, आपण बघितलं असेल, पितळेचे काशाचे टाळ असतं. आणि जेव्हा टाळ मृदुंगाचा गजर, हा जो गजर असतो तो टाळांच्या साह्याने करायचा असतो. कीर्तनामध्ये कीर्तनकाराने उभं राहणं आणि त्याच्या भोवती, त्याच्या पाठीमागे टाळकरी उभे राहतात. कीर्तनकार जे सांगतात त्यांना भजनाला प्रमाण देतात आणि टाळ वाजवत कीर्तनाला साथ करतात, म्हणून त्यांना टाळकरी असं म्हणतात. टाळकरी हा मित्र, समविचारी, साथी, सोबती असा समानार्थी शब्द आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्या अर्थाने हे संत तुकाराम महाराजांचे कुणी स्वतःला शिष्य म्हणवतंय, कुणी अनुयायी म्हणवतंय, कुणी मित्र म्हणवतंय, कुणी साथी म्हणवतंय, ही सगळी मंडळी तुकोबारायांसोबत शेवटपर्यंत राहिली. आणि त्यांच्या कार्याला, तुकोबारायांचं कार्य काय होतं तर समाजामध्ये विखार पसरू नये, विद्वेष पसरू नये, समाजामध्ये हा जो समाज आहे हा एकोप्याने नांदावा, प्रेमाने बंधुभावाने इथे राहावा, ज्याला आपण गुण्यागोविंदाने नांदणं असं म्हणतो, हा गुण्यागोविंदाने नांदावा, याच्यासाठी संत तुकाराम महाराज सतत लिहित राहिले, बोलत राहिले. कीर्तनांमधून, प्रवचनांमधून लोकांना हे सांगत राहिले की रे बाबांनो, आपण इथे एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा एकोपा आपण टिकवला पाहिजे. आता हा जो संत तुकाराम महाराजांचा विचार आहे, याला साथ देणारे असे हे टाळकरी आहेत. आणि म्हणून यंदा आम्ही असं ठरवलं की या टाळकऱ्यांवर आपण अंक केला पाहिजे, कारण या टाळकऱ्यांवर कुणीही फारसं काम केलेलं नाही किंवा लिहून ठेवलेले नाही. एक वासी बेंद्रे इतिहासकार जे आहेत त्यांचा अपवाद वगळता त्यांनी एका मर्यादित चौकटीत ते काम केलं. अपवाद वगळता या आधुनिक काळामध्ये या सोबत्यांना, या सहकाऱ्यांना उजाळा दिला नव्हता, त्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला नव्हता. म्हणून आम्ही ठरवलं, आम्ही काही पत्रकार मंडळी आहोत, म्हणून आम्ही ठरवलं की या टाळकऱ्यांच्या स्मृतींना उजाळा द्यायला पाहिजे, त्यांच्या कार्याला उजाळा द्यायला पाहिजे. कारण संत तुकाराम महाराजांच्या आपल्याला अभंग माहिती असतात. एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, म्हणजे एकमेकांना साथ देत, मदत करत, सोबत देत आपण सगळ्यांनी चांगल्या वाटेवर जायला पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात, मी काय माझ्या एकट्याचा खेळ नाही, या नोहे एकेल्याचा खेळ, म्हणून मेळ मेळविला. म्हणून या टाळकऱ्यांचं काम मोठं आहे. तुकाराम महाराजांना संगत देणं, साथ सोबत देणं हे फार मोठं ऐतिहासिक कार्य आहे, त्याला उजाळा द्यावा म्हणून यंदाचा आम्ही हा विशेषांक प्रकाशित केलेला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकाशित झाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या दुकानांमध्ये हा अंक, पुस्तकाच्या दुकानांमध्ये हा अंक उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे ऑनलाईनही उपलब्ध आहे. आपण ज्यांना कोणाला हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. तर तो आहे हा या पद्धतीचा हा टाळकरी विशेषांक. कदाचित जे माझे मित्र आहेत त्यांनी फेसबुकवर हा बघितला असेल आणि हा अंक प्रोडक्शन ज्याला म्हणू आपण, तर
त्याच्या दृष्टीनेही अत्यंत चांगला व्हावा, दर्जेदार व्हावा, याच्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. मग प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधलं जे जे काही आधुनिक आहे, जे जे काही नवीन आहे, त्याचा वापर आम्ही या अंकामध्ये व्हावा असा प्रयत्न केलेला आहे. आणि आपणाला माहिती आहे, ज्यांना माहिती आहे की अगोदरचे जे अंक आहेत ते सुद्धा याच पद्धतीने आम्ही केलेले आहेत. म्हणजे आर्ट पेपर वापरणं, कव्हर किंवा आतली मांडणी, फोटो, चांगली चित्र वापरणं आणि महत्त्वाचं म्हणजे कंटेंट जेवढा होईल आपल्याच्याने तेवढा दर्जेदार करणं, संशोधनपर असं त्याला दर्जा प्राप्त व्हावा, या दृष्टीने आम्ही हा अंक केलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी ज्या प्रोडक्शन क्वालिटीबद्दल म्हणतो आहे की हा अंक हे एम्बॉसिंग केलेलं हे जे कव्हर आहे, झळझळीत सोनं सळा कळस दिसत पिवळा, असं संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. आणि मंदिराच्या देवालयावर जो सोनेरी कळस असतो तसं हे देवालयच आहे एका प्रकारचं, हे ज्ञानाचं मंदिरच आहे. आणि म्हणून हे ज्ञानबा तुकाराम, हे ज्याला आपण प्रिंटिंगच्या भाषेत गोल्डन फॉइलिंग म्हणतो, त्या पद्धतीचं आम्ही करून घेतलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यंदा आम्ही त्याला एम्बॉसिंग पण केलेलं आहे. म्हणजे ज्याला तुम्ही हात लावला की त्याचा फील येतो आपल्याला हात लावल्याचं, म्हणजे वर आलेली असतात अक्षरं पुठ्ठ्याच्या वर. तर असं हे ज्ञानबा तुकाराम आहे. हा विशेषांक 3रा आहे. या ज्ञानबा तुकाराम हा जो आमचा लोगो आहे त्याच्यावर आम्ही ज्ञानबातुकाराम.com जी वेबसाईट सुरू केली आहे, संत साहित्याशी संबंधित आहे. धार्मिक घडामोडी ज्या आहेत त्याच्या बातम्या देणं असोत, व्हिडिओ असोत, हे सगळं या वेबसाईटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आमच्याविषयी, आम्ही कोण आहोत, आम्ही काय करतो आहोत, हे सगळं या वेबसाईटमध्ये आहे. आणि दरवेळी आम्ही ते वेबसाईटचा इथं पत्ता देतो, ॲड्रेस देतो. तर तुम्ही आवर्जून बघा, जे लोक ऑनलाईन असतात नेहमी त्यांनी बघावं ते. हे हा श्री विठ्ठल आहे. आपण तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या रूपांमधला हा श्री विठुराय आहे. हा महाराष्ट्राच्या हृदयात बसलेला आहे. हा प्रत्येक घरामध्ये, हा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये, मराठीत कशाला, देशभरातल्या सर्व भाषिकांच्या मनातला जो चांगुलपणा आहे ना, तो चांगुलपणा म्हणजे हा विठोबा आहे, पंढरीचा विठुराया. तो आपण बघतो की देवाला वेगवेगळ्या कपड्यांनी सजवतात, खूप छान आकर्षक अशी सजावट करतात. तर हा असा पांडुरंग राया आहे आणि तो स्वतःच संत तुकाराम महाराजांचा टाळकरी झालेला आहे, असं हे कल्पनाचित्र आहे. छानसा डौलदार फेटा, त्याचा तो कपाळावरचा गंध, हातामध्ये घेतलेले टाळ, असं हे सुरेख चित्र आमचे मित्र निलेश जाधव यांनी रेखाटलेलं आहे. आणि या चित्राविषयी हा जो पाठीमागचा काळा भाग आहे त्याच्यावर हे खूपच उठून दिसणारं असं चित्र आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष अंक घ्याल तेव्हा तुम्ही तो फील कराल, जो मी आत्ता करतो आहे. आणि इथं जे लिहिलं आहे व्हिडिओ आणि ऑडिओसह, आम्ही काय केलं आहे, प्रत्येक लेखामध्ये त्या लेखाशी संबंधित असलेला व्हिडिओ दिलेला आहे. हल्ली आपल्याला माहिती आहे माध्यम व्हिडिओचं आहे, लोक व्हिडिओ बघतात. ऑडिओ व्हिडिओला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं, पसंती दिली जाते. मोबाईलवर लोक सतत व्हिडिओ बघत असतात म्हणून. आणि महत्त्वाचं आहे ते, याची देही याची डोळा असं ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर प्रत्येक लेखामध्ये आम्ही QR कोड दिलेला आहे. आणि हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ज्याला वेळ नाही वाचायला किंवा घाई गडबडीत आहे, प्रवासात आहे, असे लोक त्याचा ऑडिओही ऐकू शकतात. म्हणून आम्ही तो QR कोड दिलेला आहे. आमची वेबसाईट, आमचं जे YouTube चॅनल आहे ज्ञानबा तुकाराम नावाचं, त्याच्यामध्येही हे व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट जाऊन बघू शकता. तर म्हणून हा व्हिडिओ आणि ऑडिओसह असं त्याला म्हटलेलं आहे. महत्त्वाचं असं आहे की यंदा आम्ही हा घडीचा कव्हर केलेला आहे. म्हणजे जर आपण हे असं उचकलं ना, उघडलं, हे बघा, तर हे चित्र आपल्या समोर येतं. अत्यंत देखणं असं हे चित्र आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे चंद्रशेखर जोशी नावाचे जे चित्रकार आहेत त्यांनी हे चित्र काढलंय. हे संत तुकाराम महाराज, मगाशी मी जे आपणाला सांगत होतो, आणि ते कीर्तन करतायत आणि त्यांच्या पाठीमागं सगळे टाळकरी आहेत बघा. खूप सुंदर चित्र काढून घेतले. हे देहू संस्थानने चित्र काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे सगळे 14 टाळकरी आहेत. आणि खाली छत्रपती शिवराय त्यांचं कीर्तन ऐकतायत असं दाखवलेलं आहे बघा. आणि ही जी सगळी मंडळी आहेत, इथं महिला बसलेल्या आहेत. या महिला, मग त्याच्यामध्ये जिजाई आहे,
संत बहिणाबाई आहेत, संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी आहेत, आणि या बाजूला छत्रपती शिवराय, आणि इथं अनगडशा बाबा जे संत तुकाराम महाराजांचे मित्र होते, मंबाजी गोसावी ज्यांनी त्यांना त्रास दिला ते सुद्धा संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकत असत. आणि अशी सगळी मंडळी इथं बसलेली दाखवली. आपल्याला माहिती आहे वारकरी कीर्तनकार कीर्तन करतात, एक कीर्तनकार, त्यांच्या भोवती टाळकरी असतात आणि ऐकण्यासाठी श्रोते असतात. तर तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने कीर्तन केलं असावं त्याचं हे कल्पनाचित्र काढून घेतलेलं आहे. आपण हे आवर्जून बघू शकता. आता हे चित्र ज्याला हवं आहे ते फ्रेमही करू शकतात, म्हणून या पद्धतीने आम्ही हे चित्र दिलेलं आहे. आता आणखी एक चित्र देहूकर फडाने काढून घेतलेलं आहे, आणि ते चित्र याच पद्धतीचं आहे, पण आणखी जरा जुन्या पद्धतीचं आहे. पुण्यामध्ये जी.भी. दीक्षित नावाचे एक चित्रकार होऊन गेले, जे धार्मिक प्रसंगांची चित्र, धार्मिक सिनेमाची पोस्टर्स रंगवायचे आणि खूप छान पद्धतीने त्या काळामध्ये 70च्या दशकामध्ये चित्र काढायचे. त्यांनी तुकोबारायांचे टाळकरी आणि तुकोबाराय असं चित्र रेखाटलेलं आहे, आणि ते चित्र देहूकर फडाने काढून घेतलेलं आहे. महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे सर यांचे वडील श्रीधर अण्णा मोरे हे मोठे अभ्यासक होते. त्यांनी आणि ज्ञानेश्वर माऊली देहूकर हे देहूकर फडाचे पंढरपुरात ते प्रमुख, या दोघांनी मिळून हे चित्र काढून घेतलं जी.भी. दीक्षितांकडनं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली स्वतः तुकाराम महाराजांचा वेश त्यांनी घातला, असेच तुकाराम महाराज दिसत असावेत मॉडेल म्हणून उभे राहिले, आणि जी.भी. दीक्षितांनी त्यांना रेखाटलं. आणि मग त्या पद्धतीने त्या काळानुसार तुकोबारायांच्या काळात कुठल्या प्रकारचं वेशभूषा असेल, कुठल्या प्रकारचं राहणीमान असेल, अशा पद्धतीने ते चित्र रंगवलं आहे. तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो, जी या अंकाची लाईन ज्याला आपण म्हणतो, विचारधारा ज्याला म्हणतो, ती आहे असं मला वाटतं. आणि ती म्हणजे हे संत तुकाराम महाराज आहेत, बरा देवा कुणबी केलो नाही तर दंभेची असं तो मेलो, असं ते म्हणतायत. म्हणजे मी त्या काळामध्ये समाजाच्या खालच्या स्तरात, खालच्या जातीत, तेव्हा असं समजलं जायचं ही जात खालची ही वरची, त्या काळात मी जन्मला आलो, म्हणजे माझ्या मनातला अहंकार त्याच्यामुळं गेला असं ते म्हणतात. आता हा अभंग आहे, आणि त्याचबरोबर ते यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर असं म्हणतात. याचा अर्थ मी जे समूह भक्तीचं सांगत होतो, तर समाजातल्या सर्व जाती धर्मांमधले, सर्व स्तरांमधले, सर्व वर्गांमधली मंडळी या समतेच्या विचारधारेत यावे, याच्यासाठी तुकाराम महाराज सतत सांगत राहिले. नुसते सांगत नाही राहिले, तर आधी केले मग सांगितले, अशी जी उक्ती आहे त्याप्रमाणे त्यांनी हे जे टाळकरी आहेत ना, तुम्हाला सांगतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी काय सांगतोय लक्षात घ्या, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. या टाळकऱ्यांमध्ये सर्व जातींचे लोक आहेत. म्हणजे जे 14 टाळकरी आहेत त्याच्यातले 6 ब्राह्मण आहेत. म्हणजे जसं छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्याच पद्धतीने हे 14 टाळकरी, म्हणजे ज्याला आपण समाजातल्या सर्व घटकांना स्थान देणं निर्णय प्रक्रियेमध्ये, जे पदाधिकारी, त्या काळातले पदाधिकारी म्हणा, छत्रपती शिवरायांच्या काळातले, त्या पद्धतीने हे 14 टाळकरी आहेत. म्हणजे 6 ब्राह्मण आहेत, ओबीसी आहेत, म्हणजे ज्याला आपण तेली, साळी, कोळी, माळी, आदिवासी, मराठा, ब्राह्मणेतर अशी सगळी मंडळी ही संत तुकाराम महाराजांची, तुम्हाला वेशभूषेवरून सुद्धा ते लक्षात येईल, हे तुकाराम महाराजांचे टाळकरी बनलेले होते. आणि तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे असं म्हणत कीर्तनामध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे पंढरीच्या वाटेवर रोजच्या कार्यक्रमांमध्ये ते तुकाराम महाराजांना साथ देत होते. असे हे सगळे टाळकरी आहेत. आणि त्या अर्थाने कोणत्याही काळात आणि विशेषतः या काळामध्ये तुकाराम महाराजांचा हा विचार सर्वांना सोबत घेण्याचा, एकोप्याचा, अखंडतेचा, जागता राहावा याच्यासाठी मुंगीचा वाटा ज्याला आपण म्हणू, खारीचा वाटा म्हणून हा अंक आम्ही केलाय. कारण त्या टाळकऱ्यांचं महत्त्व, त्यांचं कार्य अधोरेखित करणं, याचा अर्थ संत तुकाराम महाराजांचा विचार जागवणं, आणि म्हणून हा अंक आम्ही केला. तुम्हाला सांगतो, दिवाळी अंकाच्या 8x10 साईज ज्याला आपण म्हणू, त्या साईजचा अंक आहे. आणि 350, जवळपास 350
पानांचा हा अंक झाला होता. मला सुरुवातीला असं वाटलं की तुकोबारायांचे टाळकरी हा एवढा उपेक्षित विषय आहे की त्याची काही माहितीच मिळत नाही त्या टाळकऱ्यांची. आणि मग हा विषय करताना आपल्याला अंक होईल का, 100 पानं तरी होईल का? सरासरी 100 पानांचा 100-125 पानांचा जास्तीत जास्त अंक असतो, अशी माझ्या मनात संपादक म्हणून शंका होती. पण जेव्हा काम करायला घेतलं तेव्हा लक्षात आलं, अरे हे प्रचंड काम आहे, खूप मोठं आहे. पत्रकार म्हणून आपण एका मर्यादेत काम करू शकतो. आणि माझं नेहमी म्हणणं असं आहे आमचं, की आम्ही पत्रकार आहोत, आम्ही एखाद्या विषयाला स्पर्श करतो, त्या विषयात खोलात जाण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या मर्यादा आहेत, काळाच्या मर्यादा आहेत. संशोधकांनी, विद्यापीठांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी याच्यावर अजून काम करावं. आम्ही त्या विषयाला स्पर्श केलेला आहे. ते हे टाळकरी जे आहेत यांच्याविषयी भरपूर लिहावं. मुळात ते लेखनिक आहेत, साहित्यिक आहेत, त्यांनी साहित्य रचना केलेल्या आहेत आणि हे जगासमोर आणावं याच्यासाठी तुम्ही मंडळी जे संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, तुम्ही आम्हाला सहकार्य करावं किंवा हीच गोष्ट आणखी पुढं न्यावी. कारण ही आपली थोर परंपरा आहे आणि हा महाराष्ट्राचा वारसा आहे, आपल्या विचारांचा वारसा आहे, संतांच्या विचारांचा वारसा आहे. तो आपणही पुढं घेऊन जावा अशी मी या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती करतो. आणि हा जवळपास 108 पानांचा अंक झाला, थोडा मोठा झाला. आम्ही नेहमी आर्ट पेपर वापरतो, 4 कलर म्हणजे पूर्ण अंक रंगीत, हा आम्ही दरवेळी करतो, तो यंदाही केलेला आहे. तर हे मी तुम्हाला कव्हरविषयी सांगितलं. कव्हर उघडलं ना, तुम्हाला सांगतो, हा एक सुंदर नाचरा विठ्ठलाच्या पंढरीच्या वाटेवर नाचणारा स्वतः विठ्ठल टाळकरी होऊन वारकऱ्यांच्या मध्ये नाचतोय, असं खूप सुंदर चित्र, प्रसन्न चित्र निलेश जाधव हे आमचे मित्र आहेत, शेजारी आहेत माझे, त्यांनी काढलेलं आहे. निलेश जाधवांना आपण वर्तमानपत्रांमध्ये चित्र, लोकसत्तेमध्ये विशेषतः चित्र त्यांची तुम्ही पाहत असाल. पण त्यांनी हे जे काही चित्र करून दिलंय अत्यंत उत्स्फूर्तपणे, विठ्ठलाचे भक्त आहेत ते, त्या अर्थाने वारकरी आहेत, अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांनी हे चित्र काढून दिले ना, अत्यंत देखणं असं चित्र आहे. आणि अंकाची सुरुवात या प्रसन्न विठ्ठलाच्या दर्शनाने होते आणि मग ओलांडल्यावर हा उघडल्यावर हे मी संपादक केलेले. आणि आता मी जो बोलत होतो तोच विचारधारा, तीच विचारधारा, तोच विचार, एकोप्याचा, बंधुतेचा, सलोख्याचा, बंधुभावाचा विचार या टाळकऱ्यांनी कसा मांडला त्याला मी अधोरेखित या संपादकीयमधून केलेलं आहे. आणि होय होय टाळकरी असं त्याला नाव दिलं. याचं कारण असं, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी असा अभंग आहे. त्याच चालीवर जाऊन तुम्ही जर टाळकरी झालात तर ही जी प्रेमाची, बंधुभावाचे, संतांचे जे विचार आहेत ते पुढं नेणं, त्या विचारांचा वाहक होणं म्हणजे टाळकरी होणं, अशा पद्धतीचं मी त्या संपादकीयमध्ये लिहिलेलं आहे. आणि मी जे तुम्हाला सांगितलं, जी.बी. दीक्षितांनी जे चित्र काढलं ते हे देहूकर फडाने काढून घेतलेलं 1968 मध्ये प्रकाशित झालेलं असं ते चित्र आहे. देहूकर फडाच्या सगळ्या मंडळींकडे, वारकऱ्यांकडे हा फोटो घरात दिसतो. आणि सध्याचे जे फडाचे मालक आहेत प्राध्यापक बाळासाहेब देहूकर यांनी याविषयी, या चित्राविषयी, याच्या निर्मितीविषयी सविस्तर सांगितलेलं आहे. तुम्ही हे वाचूही शकता. कव्हरविषयी असं मी लिहिलं आहे. आणि हा QR कोड स्कॅन करून त्यांचा व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचं ते कव्हरविषयी त्यांनी जे सांगितलं खूप इंटरेस्टिंग आहे, ते तुम्ही वाचायला पाहिजे. ही अनुक्रमणिका आहे आणि त्याच्यामध्ये अभंगांच्या ओळी आमचे प्रकाश पाटील, ज्यांनी अभंगाक्षर नावाने ते फेसबुकवर आणि सोशल मीडियावर आहेत, खूप सुंदर कॅलिग्राफी अभंगांची करतात. तर त्यांनी मित्रभावनेने आणि अत्यंत प्रेमाने या लेखांची हेडिंग करून दिलीत. म्हणजे अभंगाच्या ज्या ओळी आहेत, म्हणजे ज्या अभंगांमध्ये टाळाचा उल्लेख आहे तो उल्लेख घेऊन आम्ही त्याची लेखांची हेडिंग दिलेली आहेत आणि प्रकाश पाटलांनी ती सुंदररित्या रेखाटलेली आहेत. तुम्ही ते प्रत्यक्ष लेखाचे हेडिंग तुम्ही बघू शकता की किती सुंदर वळणदार अक्षरांमध्ये त्यांनी ती कॅलिग्राफी करून दिली आहे, सुलेखन आपण ज्याला म्हणतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर क्रेडिट लाईन पाहिली तर इथे या अंकाचे पहिल्यांदाच ज्ञानोबा तुकाराम आणि त्याचे मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सदानंद मोरे यांचं नाव आहे. आम्ही ज्या पद्धतीचे विचार मांडतो किंवा संतांच्या विचारांचं अनुसरण करतो त्याच्यातलं आधुनिक ज्यांना आम्ही चक्क कॉपी करतो
असं म्हणतो ते डॉक्टर सदानंद मोरे. हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक आहेत. आणि आम्ही असं मानतो, आम्ही त्यांचे विद्यार्थी, की एवढा मोठा माणूस, एवढा अभ्यासू विचारवंत माणूस या काळात आपणासोबत आहे आणि आपल्याला आशीर्वाद देतो आहे, आपल्याला 4 समजुतीच्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगतो आहे. हे आपलं मोठं भाग्य आहे. या काळात असा माणूस महाराष्ट्रात असणं हे म्हणजे कदाचित पुढच्या काळात विश्वास बसणार नाही. हे ऐतिहासिक असं काय म्हणतात त्यांचे विचार आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि मुळात त्यांनी सर्वजनवाद अशी संकल्पना मांडली आहे. म्हणजे वारकरी होणं म्हणजे तुम्ही समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेणं, सगळ्यांना सोबत घेणं. ही जी समूहभक्तीची किंवा एकोप्याचा जो विचार आहे, तो एकोप्याचा विचार आपल्या लेखणीतून आणि वाणीतून ते सतत मांडत असतात. म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की आमचे मार्गदर्शक सर तुम्ही व्हा, आणि त्यांनी ते मोठ्या मनाने मान्य केले. म्हणून मार्गदर्शक म्हणून त्यांचं नाव आम्ही इथं ठेवलेलं आहे. बाकी आतमध्ये कोणी कोणी सहाय्य केलंय वगैरे हे सगळं याच्यामध्ये दिलंय. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक पानाच्या खाली आम्ही हे तुकोबराय आणि त्यांचे टाळकरी त्याचं रेखाटन करून घेतलेलं आहे. आणि हे ओपनिंग ज्याला आपण म्हणतो, तर हे आमचे मित्र आशुतोष अनिलराव बडवे पाटील. आपल्या महाराष्ट्राला हे माहीत असतील, पंढरपुरामध्ये हे प्रल्हाद महाराज बडवे मोठे संत होऊन गेले, तर त्यांचे हे वंशज आहेत आणि महाराष्ट्राला परिचित आहेत, विचारवंत आहेत, व्याख्याते आहेत, लेखक आहेत. त्यांनी हाती टाळ मुखी नाम नावाचा लेख लिहिला आहे. टाळ म्हणजे काय आणि टाळाचं वारकरी संप्रदायामधलं काय महत्त्व आहे, अत्यंत ओघवत्या वाणीमध्ये त्यांनी सांगितले. आणि त्याच पद्धतीने एक टाकी लेखन ज्याला आपण म्हणतो, असा त्यांनी लेख लिहिला आहे. मी तुम्हाला असं आवाहन करतो, तुम्हाला पूर्ण अंक वाचायला वेळ मिळेल, कधी मिळेल मला माहीत नाही, पण टाळकरी म्हणजे काय आणि टाळाचं महत्त्व काय हे जर समजून घ्यायचं असेल तर किमान हा पहिला लेख तरी आपण वाचावा. आणि तो आशुतोष रावांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आणि अत्यंत समर्पक असा लेख लिहिला आहे. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी त्यांचा व्हिडिओ पण बघू शकता. त्यांनी हातात टाळ घेऊन तो वाजवून दाखवला आहे. तो त्याच्या बारकाईने अगदी दोरीसह, मण्यासह तो कसा बनवतात काय असं सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. निदान तुम्ही हा लेख तरी वाचायला पाहिजे असं माझं तुम्हाला आवाहन आहे. आणि जवळपास 55 लेख आम्ही याच्यामध्ये छापलेत आणि ऐस पैस लेख आहेत. कुठेही लेखना काय फारशी कात्री वगैरे लावण्याच्या मी भानगडीत पडलेलो नाही, कारण यावेळी लेख आलेले लेख खरंच खूपच सुंदर होते. आणि पंढरीच्या वाटेवर अनेक फोटोग्राफरचे चालतात तर आणि फोटो काढतात. त्यांनी खूप आत्मीयतेने फोटो दिलेले आहेत आणि हे फोटो तुम्हाला पानापानांवर दिसतील, ही चित्र तुम्हाला पानापानांवर दिसतील. हे फोटो तर तुम्ही टाळकऱ्यांचे बघा, प्रत्येक पानावर तुम्हाला टाळकऱ्यांचा वेगवेगळ्या ह्याच्यातला फोटो पाहायला मिळेल. हे तुम्हाला सांगतो याच्यातलं महत्त्वाचं असं आहे, 14 टाळकऱ्यांचे पानभर फोटो आम्ही छापलेले आहे. आणि तेवढं तर आपण करायलाच पाहिजे. याचं कारण त्यांनी आपल्यावर जे उपकार करून ठेवलेले आहेत, संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं, तर त्या टाळकऱ्यांच्या ऋणात आपण आहोत. उतराई होण्याचा प्रयत्न नाही, पण निदान त्याला उजाळा तर आपण द्यायला पाहिजे. त्यांचे कुठे फोटो नाहीत, त्यांच्याबद्दल फारसं भरभरून लिहिलं गेलेलं नाही आहे, पण मधल्या काळामध्ये देहूकरांनी त्यांची कृतज्ञता म्हणून एक टाळकऱ्यांची कमान उभारली. म्हणजे स्वागत कमान आहे आणि त्या स्वागत कमानीमध्ये कोनाड्यांमध्ये त्यांच्या मूर्ती बनवून घेतल्या. त्या मूर्तीचे आम्ही फोटो काढले, त्याच्यावरनं पुन्हा चित्र काढले. त्यांनी ते जे मूळ चित्र आहे देहूकर संस्थानने आणि देहूकर फडाने केलेलं आहे, त्याच्यातले चेहरे बघून आणि त्या मूर्ती घडवल्यात, सुंदर सुबक मूर्ती घडवल्यात. तर आम्ही त्याचं पुन्हा चित्रकाराकडनं त्याला टचअप करून घेतलेलं आहे. एका पानाचं त्यांची चित्र छापली. खूप प्रसन्न असे हसलेली ही चित्र आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं योगदान आम्ही पानाच्या खाली हे लिहिलंय. हे कोण आहेत म्हणजे उदाहरणार्थ हरिभक्त परायण महाजी पंत कुलकर्णी देहूकर, हे देहूचे कुलकर्णी जोशी पण करणारे, तुकोबारायांचे शेजारी आणि तुकोबारायांना प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणारे, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणारे. मी संपादकीयमध्ये पण त्यांचा उल्लेख केला आहे की आडीनडीला
घरात हवं नको ते बघणारे तुकोबाराय भामचंद्र भंडारा डोंगरावर जायचे, जवळचं सगळं धनधान्य वाटून टाकलेलं. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या स्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबाला काय हवं नको, म्हणजे गोपाळ महाराज जे आहेत पंतू संत तुकाराम महाराजांनी त्यांनी असं म्हटलं की रोजची चूल पेटते की नाही हे पहिल्यांदा हे महादजी पंत बघायचे तुकोबारायांच्या घरचे, आणि मग नंतरच स्वतः जेवण करायचे. असा हा थोर माणूस, आणि ते त्यांची टाळकरी होते, अनुयायी होते. आता हे बघा, हे आहेत गंगाधर पंत मवाळ. हे कडुसकर त्यांना असं म्हणतात. खेड तालुक्यातल्या कडूस गावचे. प्रत्येकाची स्वतंत्र कथा, स्वतंत्र त्यांच्याविषयीचं त्यांचं चरित्र, त्यांचं लिखाण, त्यांनी लिहिलेले गाथा अभंग, हे सगळं त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला आहे. हे आहेत संत जगनाडे महाराज, ज्यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहिले. सुदुमरे नावाचं गाव आहे, त्या गावात ते राहायचे. तुकोबारायांचे बाळपणीचे सवंगडी गवरशेठ वाणी, हे लहानपणीचे बाळमित्र तुकयाचा असा उल्लेख आहे त्यांचा. हे त्यांचं चित्र. हे आहे मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर. चिखली नावाचं गाव आहे, टाळगाव चिखली असं म्हणतात. तुकोबारायांनी प्रसाद म्हणून या जाताना मल्हारपंत कुलकर्णींना टाळ दिला. त्या दगडाचे टाळ तिथे त्या लोकांनी जपून ठेवले, त्याच्यावर मंदिर बांधलंय. असं हे मल्हारपंत कुलकर्णी. हे आहेत रामेश्वर शास्त्री बहुळकर, रामेश्वर भट्ट असंही म्हणतात, ज्यांनी तुकोबारायांचा गाथा बुडवण्याची शिक्षा दिली. कारण धर्मपीठाचे अधिकारी होते ते गाव, वाघोली या गावी. आणि हे धर्मबाह्य वर्तन करता, तुम्ही अभंग लिहिता, वेदांचा अर्थ सांगता, शूद्र असून स्वतः ब्राह्मणांकडून पाया पडून घेता, त्यांना उपदेश करता, हे धर्मशास्त्राच्या चौकटीत बसत नाही. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये तुकोबारायांना गाथा बुडवण्याची शिक्षा दिली. असे हे रामेश्वर शास्त्री नंतर तुकोबारायांचे भक्त झाले. तुकोबारायांचा आभाळा एवढी उंची पाहून, त्यांची विद्वत्ता, त्यांचा अभ्यास, त्यांचं कर्तृत्व पाहून त्यांच्या पुढे झुकले. आणि शेवटी तुकोबारायांचे शिष्य म्हणून आपण जी संत तुकाराम महाराजांची आरती म्हणतो, आरती तुकाराम, चरणी मस्तके ठेवले, हे ते रामेश्वर शास्त्री भट्ट आहेत, जे तुकोबारायांचे टाळकरी झालेले आहेत. नंतर त्यांना कीर्तनामध्ये साथ संगत देणारे टाळकरी बनलेत. हे कोंडोपंत लोहकर आहेत. लोहगावमध्ये जे संत तुकाराम महाराजांचा आजोळ आहे, पुण्याजवळचे लोहगाव विमानतळ, आपण आता विमानतळाच्याच याने, विमानतळामुळंच लोहगावची ओळख आता नवी आहे. पण ही तुकोबारायांचे आजोळ, ह्या आजोळी 5 टाळकरी आहेत. आणि त्याच्यापैकी हे कोंडोपंत लोहकरे आहेत, अबाजीपंत कुलकर्णी आहेत, हेही लोहगावचे आहेत. हे कोंड पाटील, खांदवे आडनाव आहे त्यांचं, कोंड पाटील लोहगावकर, हे त्यांचे एक लोहगावचे सहकारी. नावजी माळी भक्त भोळा, आणि तो फुलांच्या माळा करून ह्या सगळ्यांच्या गळ्यात घालायचा, तुकोबारायांच्या गळ्यात रोज घालायचा कीर्तनाचे, नावजी माळी, हे लोहगावचे आहेत. शिवबा कासार, त्यांनी बांधलेली विहीर, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. तसे हे व्यापारी, त्यांना तुकाराम महाराजांनी सांगितलं लोकांच्या उपयोगासाठी, लोकांच्या उपयोगी पडतील अशी काहीतरी कामं करा. तर त्यांनी तिथं लोकांच्या पाण्यासाठी विहीर बांधली. ती विहीर आपल्याला तिथं पाहायला मिळते, शिलालेख आहे. ती सध्या मिलिटरीच्या किंवा एअरफोर्सच्या ताब्यात आहे. पण त्या पाऊलखुणा आपल्याला तिथे या सगळ्या टाळकऱ्यांच्या पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे आजोळ आहे, या आजोळीच संत तुकाराम महाराजांवर आजोळच्या लोकांचा खूप माया होती, प्रेम होतं. तुकोबारायांना आपल्याला प्रत्येकाला आजोळाचं, मामाचं, आजी आजोबांचं फार अप्रूप असतं. आणि फार लळा लागलेला असतो भाच्याचा, आणि मामावर प्रेम असतं, एकमेकांवर प्रेम असतं. तर असा हे जे लोहगाव तुकोबारायांचं जे आजोळ आहे, त्या आजोळामध्ये ते देहूपेक्षा जास्त असत, किंवा त्यांची बहुतेक कीर्तनं ही लोहगावमध्ये झालेली आहेत. छत्रपती शिवराय त्यांचं कीर्तन ऐकायला येत असत, अशा नोंदी आहेत. तर या गावचे त्यांचे सगळे मित्र, साथ देणारी सगळी मंडळी ही लोहगावकर आहेत. आणि त्याच्यावर सविस्तर रिपोर्ट आज आम्ही केलेला आहे, हे त्यांचे मी फोटो दाखवतोय. तर त्याच्यामध्ये हे मग मालजी गाडे जे त्यांचे जावई आहेत, येलवाडी नावाचे देहू शेजारीच नदीपलीकडे गाव आहे, कन्या भागीरथी यांचे हे पती आणि तुकोबारायांचे टाळकरी झालेले. हे संत कान्होबा महाराज आहेत. आपण आनंदोरी नावाचं नाटक पाहिलेलं असतं. तर ते जे कान्होबा आहेत, तुकोबारायांचे धाकटे बंधू, जे तुकोबारायांना शोधायला भामचंद्र भंडारा या डोंगरांवर जात असत, तुकोबारायांना शोधून घरी आणत असत. तहानभूक हरपून तिथं भजन करत बसलेले किंवा लेखनात मग्न झालेले तुकोबाराय, त्यांची काळजी या त्यांच्या छोट्या धाकट्या भावाला असायची. आणि
त्यांच्या चरित्रातला अत्यंत महत्त्वाचं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि यांनी काय केलंय तर जेव्हा संत तुकोबारायांनी हा सगळा दुष्काळ त्या काळात पडला होता, तुकोबाराय सावकार होते, त्यांच्या मनात असा विचार आला भामचंद्रावर मनन चिंतन करत असताना की आपण सावकार आहोत, लोकांची गहाण खतं शेतकऱ्यांची आपल्याकडे आहेत, तर ही गहाण खतं आपण त्यांना देऊन टाकायला पाहिजे, त्यांची कर्जमाफी करायला पाहिजे, असं संत तुकाराम महाराजांच्या मनात आलं. आणि पहिली इतिहासातली कर्जमाफी त्यांनी केली असं म्हणतात. ते डोंगरावरून खाली आले, कान्होबाला इंद्रायणीच्या काठी थांबले, कान्होबारायांना म्हणजे त्यांच्या धाकट्या बंधूला घरी जाऊन गहाण खतं घेऊन यायला सांगितले. त्या गहाण खतांचे 2 भाग केले, एक भाग कान्होबारायांना दिला त्याच्या मालकीचा आणि दुसरा भाग स्वतः एक गहाणखत त्यांनी इंद्रायणीमध्ये सोडून दिलं. ही शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी. असे हे कान्होबाराय तुकाराम महाराजांच्या चरित्रात अत्यंत आढळ स्थान असलेलं. आणि नंतर संत तुकाराम महाराजांचे जे चिरंजीव आहे नारायण बाबा, त्यांना घडवण्याचं कार्य या कान्होबारायांनी केलं. हे कान्होबाराय म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांना फार महत्त्व आहे. नारायण बाबांनी, कारण तुकाराम महाराजांचे चिरंजीव आहेत, त्यांच्यावर यांनी संस्कार केले. तुकाराम महाराजांच्या पश्चात ज्यांचा जन्म झाला ते नारायण महाराज, तपोनिधी नारायण महाराज असं म्हणतात. त्यांनी आत्ता जो पालखी सोहळा पंढरपूरला जातो त्याला सोहळ्याचं रूप या नारायण महाराजांनी दिलं. त्यांनी पहिल्यांदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत घेऊन सर्व हजारो लोकांसह वारी सुरू केली, ती जी आज तागायतही चालू आहे. त्या नारायण महाराजांना घडवणारे असे हे कान्होबा महाराज. असं यांच्याविषयी अत्यंत सविस्तर वाचायला मिळेल. आणि हे मृदुंगमणी सोनबा ठाकूर. तर आता मी हे सविस्तर सगळं सांगण्यापेक्षा तुम्ही वाचा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याकडं एवढ्या थोर परंपरा आहेत आणि एवढी मोठी माणसं होऊन गेली ज्यांनी आपल्याला घडवलंय, ज्यांनी हा समाज घडवलाय, तर त्यांच्याविषयी आपण वाचायला पाहिजे. केवळ ते धार्मिक आहे, केवळ ते काहीतरी वारकऱ्यांचं आहे, आपलं आणि त्याच्याशी काही घेणं देणं नाही, असं नाहीये. मुळात ते आपलंच आहे. आपण आपली मुळं शोधायला पाहिजे. आपल्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो आला कुठून याचा जर शोध घ्यायला गेलं ना तर आपल्याला तुकोबा सापडतात, तर आपल्याला माऊली सापडतात. आणि म्हणून त्यांचे विचार आपण वाचायला पाहिजे. आणि गाथा ज्ञानेश्वरी हे काही प्रत्येकाला वाचणे शक्य होत नाही, समजून घेणं शक्य होत नाही. कारण काळाच्या ओघामध्ये तेव्हाची भाषा, आताची भाषा ती थोडीशी काही बोजड क्लिष्ट वाटू शकते, न समजणारी वाटू शकते. म्हणून आमचा प्रयत्न असा आहे, या पद्धतीचं आपल्याला वर्तमानपत्र वाचण्याची सवय असते, आपल्याला वार्षिक अंक किंवा दिवाळी अंक वाचण्याची सवय असते, तर त्या पद्धतीचा ज्याला फॉर्म आपण म्हणू भाषा आहे, तर ही वर्तमानपत्रीय भाषा, त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आम्ही हे दिलं आहे. आणि मग प्रत्येक टाळकऱ्याविषयी आम्ही दिलं आहे. आता तुम्हाला सांगतो, या अंकाचे आम्ही 4 प्रमुख भाग केलेले आहेत. आता आणि मग त्याच्यामध्ये 4 प्रमुख भाग काय आहेत, तर पहिलं साहजिक आहे, टाळकऱ्यांविषयी त्यांची माहिती द्यायला पाहिजे, त्यांचं कर्तृत्व उलगडून दाखवायला पाहिजे. तर हे टाळकरी हा विभाग आहे आणि त्या विभागात आम्ही हे सगळ्या टाळकऱ्यांची माहिती सचित्र दिलेली आहे. त्याच्यामध्ये रिपोर्टाज केलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तो लोहगाव, वाघोली, पुणे असा एक रिपोर्टाज आहे. आणि देहू आणि देहू परिसरातली गावं म्हणजे सुदुंब्रे आहे, टाळगाव चिखली आहे, कडूस आहे, ही जी गावं आहेत परिसरातली जिथं ह्या तुकोबारायांचे टाळकरी राहत होते आणि तिथं तुकोबारायांचं जाणं येणं असायचं, त्या गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्या टाळकऱ्यांच्या काय पाऊलखुणा त्या गावांनी जपल्यात, तिथल्या वारकऱ्यांनी जपल्यात, याचा शोध आम्ही घेतलेला आहे. आणि हे 2 प्रमुख रिपोर्टाज या पहिल्या टाळकरी या विभागामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आणि दुसरं आहे सोबती. मी असं म्हटलं की संत तुकाराम महाराजांचे जे सोबती आहेत, ज्यांनी त्यांना साथसंगत दिली आणि या गाथा आपल्यापर्यंत पोहोचवला, त्याच्यामध्ये जसे 14 टाळकरी आहेत तशी त्यांच्या घरची मंडळी आहेत. म्हणजे जिजाई आहे, भागीरथी आहे, कान्होबा आहेत, मुलं आहेत, या सगळ्यांनी त्यांना सोबत दिली आहे, साथसंगत दिलेली आहे. म्हणून त्यांच्याविषयी आपण लिहायला पाहिजे, त्यांना उजाळा द्यायला पाहिजे. म्हणून हे आम्ही कुटुंबाविषयी सुद्धा लिहिलेलं आहे. आणि त्या काळात ज्यांनी सोबत दिली, जे टाळकऱ्यांमध्ये नसतील परंतु त्यांच्यासोबत होते, अशा मंडळींना आम्ही या विभागामध्ये स्थान दिलेलं आहे. तिसरं आम्ही प्रभावळ असं त्याला नाव दिलंय. म्हणजे बघा,
मी जे सांगितलं की दुसरा विभाग समकालीन, म्हणजे त्यांच्या काळामध्ये जे होऊन गेले, म्हणजे उदाहरणार्थ संत बहिणाबाई, त्या स्वतःला त्यांच्या शिष्या म्हणवतात, तर या बहिणाबाई त्या काळामध्ये होऊन गेल्या. श्रीगोंद्याचे शेख महम्मद हे त्यांच्या काळात होते, त्यांचे मित्र होते. अनगडशाह बाबा फकीर पुण्यातून त्यांना भेटायला देहूला गेले होते, त्यांच्या ती कथा वगैरे हे सगळं सविस्तर आलंय. तर ही त्यांची समकालीन मंडळी, म्हणून त्यांना सोबती या विभागात आम्ही स्थान दिलेलं आहे. आणि प्रभावळ म्हणजे त्याच्यानंतर, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या नंतर सुद्धा त्यांचे विचार पोचवणारे, स्वतःला अनुयायी शिष्य म्हणून घेणारे अशी थोर थोर मंडळी होऊन गेली. त्याच्यामध्ये संत निळोबाराय आहेत, तुम्हाला सांगतो नारायण महाराज आहेत. आणि या सगळ्या मंडळींमध्ये त्यांच्याविषयी आपण लिहायला पाहिजे, म्हणून आम्ही हे जे प्रभावळ नावाचं जे आहे विभाग, त्या प्रभावळ नावाच्या विभागामध्ये हे सगळे दिलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये बरं का, नंतरच्या काळामध्ये तुकोबारायांचा विचार ज्यांनी ज्यांनी पुढे नेला त्या सगळ्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रभरातला काय देशभरातला आम्ही केलेला आहे. विशेषतः फडकरी ही जी वारकरी परंपरा आहे त्या फडकऱ्यांविषयी आम्ही सविस्तर दिले, कारण त्यांनी तुकाराम महाराजांचा विचार अत्यंत निष्ठेने आणि कृतीतमध्ये, म्हणजे सगळ्या वाऱ्या करणं, तुकोबाच्या गाथ्यांची पारायण करणं, या सगळ्या गोष्टी परंपरेतल्या म्हणून ज्या आहेत त्या या सगळ्या फडकऱ्यांनी केलं. आणि फडकऱ्यांवर एवढी सविस्तर माहिती, फडकरी काय, परंपरा काय असते, काय ते नेमकं त्यांचं काम कसं चालतं, कार्य काय चालतं, हे आम्ही या अंकात दिलंय. माझ्या वाचण्यातही फडकऱ्यांविषयी एवढं सविस्तर आमचे धैर्यशील लाड पाटील यांनी याच्यामध्ये लिहिलेले आहे. ते स्वतः सातारकर फडाच्या परंपरेतले त्यांचे अनुयायी आहेत आणि त्यांनी खूप सविस्तरपणे हे लिहिले, सचित्र लिहिलेलं आहे. त्यामुळे फडकरी असतील किंवा अगदी तामिळनाडूमधले तुकाराम गणपती असतील, जे स्वतःला नाव तुकाराम म्हणून घेतात, ते आहेत, दक्षिणेतले आहेत, उत्तरेतले आहेत, कुठं कुठं संत तुकाराम महाराजांची मंदिरं आहेत, कुठं कुठं त्यांच्या नावाने काय काय उपक्रम चालले आहेत, हे सुद्धा आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि विभाग चौथा जो केला आहे तो साहित्य अशा नावाने केला आहे. संत तुकाराम महाराजांचं काय काय साहित्य आहे, मग त्यांच्या गाथा आहेत. अलेक्झांडर ग्रँट हा इंग्रज अधिकारी, जे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, हा ब्रिटिश माणूस जेव्हा इथं आला तेव्हा त्यांनी या परिसरातलं महत्त्वाचं साहित्य काय आहे, म्हणजे ही माणसं जी आहेत, मराठी माणसं, महाराष्ट्रातली माणसं, ही कुठल्या विचारधारेने चालतात, यांच्या डोक्यात काय चालू आहे, यांचं जगण्याच्या धारणा काय आहेत, याचा जेव्हा शोध घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं इथं तुकाराम नावाचे कवी आहेत आणि त्यांचे जे अभंग आहेत हे सगळ्या इथल्या ज्याला आपण अंगठे बहादूर लोक म्हणू की खेडूत म्हणू, ही सगळी माणसं त्यांचे मुखोद्गत आहेत. सुखाला दुःखाला त्यांना तुकाराम महाराज आठवतात आणि ते त्यांचं नाव घेतात आणि त्यांचे अभंग म्हणून दाखवतात. आणि तो अभंग हाच त्यांच्या जीवनाचा आधार असतो. त्यांना फार आश्चर्य वाटलं आणि त्यांनी अरे म्हणे हे अक्षरधन आपण सगळ्या लोकांना पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यायला पाहिजे, समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा 24,000 रुपये, म्हणजे त्या काळातले 24,000 रुपये अनुदान दिलं तुकाराम महाराजांची गाथा प्रकाशन करण्यासाठी. आणि पहिली गाथा आधुनिक काळामध्ये अलेक्झांडर ग्रँट, त्याला पहिलं अनुदान हे त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दिलेलं आहे. तिथपासून जो गाथा प्रकाशनाचा, त्याच्या आधीचा नंतरचा अगदी आधुनिक काळापर्यंत, आत्ताच्या काळापर्यंत ज्यांनी ज्यांनी गाथा प्रकाशित केली, ती कशी केली, कुठले अभंग घेतले, कसे घेतले, त्याचं कसं काय काय म्हणतात मांडणी कशी केली, प्रक्षेप कोणते, खरे कोणते, खोटे कोणते, त्याच्यावरची चर्चा, असं गाथा प्रकाशनाचा जो जो इतिहास आहे तो सगळा याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. ह्याच्या व्यतिरिक्त तुकाराम महाराजांवर कुणी कुणी पुस्तकं लिहिलीत, कोणती महत्त्वाची पुस्तकं आहेत आणि त्याच्यात तुकाराम महाराजांविषयी काय सांगितले, कशा पद्धतीची मांडणी केली, आमचे श्यामसुंदर मिरजकर आहेत, त्यांनी ही मांडणी केलेली आहे. खरं तर प्रत्येक लेखाविषयी सांगायला पाहिजे, कारण प्रत्येक लेख हा तेवढाच तोडीचा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण झालेला आहे. पण प्रत्येक लेखाविषयी सांगत बसलो तर मग तुम्ही काय, आपण काय वाचणार. आणि महत्त्वाचं म्हणजे याला खूप वेळ जाईल, तर तुम्ही तो प्रत्यक्ष वाचावा, व्हिडिओ पाहावा, ऐकावा, अशी माझी विनंती. आणि हे जे 4 विभागांमध्ये हा जो अंक केलेला आहे हा अत्यंत सचित्र ज्याला म्हणू, जनरली याच्यातलं एक महत्त्वाचं, आता ह्या भगवतीताई सातारकर आहेत, बाबा महाराज नुकतेच गेले, बाबा महाराज सातारकर आपल्या रसाळ वाणीनं अख्ख्या
महाराष्ट्राला लुभावणारे आणि देश परदेशामध्ये ज्यांनी ज्ञानोबा तुकोबारायांचा विचार नेला ते सातारकर, फडाचे बाबा महाराज सातारकर नुकतेच वैकुंठवासी झाले आणि त्यांनी अत्यंत क्रांतिकारी विचार अंमलात आणला, प्रत्यक्षात आणला. तो म्हणजे आपली मुलगी भगवतीताई सातारकर यांच्या खांद्यावर त्यांनी फडाची धुरा दिली. आता हा विचार संत साहित्यात कुठे आहे तर संत जनाबाई या ज्या संत नामदेवांच्या घरी होत्या, दासी स्वतःला म्हणवायच्या, एकल महिला होत्या, त्यांना दुसरं कुणी नव्हतं. नामदेवराय आणि त्यांचं कुटुंब हेच त्यांचं सर्वस्व होतं. 14 माणसं नामदेवांच्या घरी आणि 15वी दासी जणी असे त्या स्वतःचा उल्लेख करतात. या दासीच्या खांद्यावर वारकरी विचारांची धुरा संत नामदेवांनी सोपवली आणि मग ते उत्तरेमध्ये हा वारकरी विचार पोचवण्यासाठी गेले. त्या काळात नंतरच्या काळात त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे संत जनाबाईंनी ही सगळी धुरा सांभाळली आणि फडाचं प्रमुख म्हणून त्यांनी जनाबाईंना प्रमोट केलं. त्याच पद्धतीने बाबा महाराज सातारकर संत विचार जगणारे त्यांनी प्रत्यक्षात ही कृती केली आहे. त्यांची मुलाखती घेतली. आमचे हभप सचिन महाराज पवार यांनी खूप चांगली मुलाखत घेतली आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने ही मुलाखत वाचावी अशीच आहे. बाबा महाराज समजून घ्यायचे असतील, वारकरी विचार समजून घ्यायचे असतील तर ही तुम्ही मुलाखत वाचायला पाहिजे. अशी मुलाखत आहे. मी तुम्हाला असं सांगत होतो की 55 लेख आहेत आणि हे 4 विभागांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि हे या पद्धतीचं या सगळ्या सचित्र अशी त्याची माहिती आहे. मला असं वाटते कौतुक वाटे जालिया वेचाचे असं संत तुकाराम महाराज एके ठिकाणी भरून पावलो अशा भावनेने म्हणतात. मला असं वाटतं हा जो प्रवास आहे सगळ्या टाळकऱ्यांना शोधण्याचा, त्यांचे विचार शोधण्याचा, आमच्या हाती कितपत आले माहीत नाही, पण मला असं वाटतं की त्याचं समाधान आमच्या मनामध्ये काठोकाठ भरून राहिलेलं आहे की आपण त्यांच्या विचारांना उजाळा दिला. कुणीतरी करायला पाहिजे होतं. आणि पुन्हा भावना अशी आहे की विठुराया आणि तुकाराम महाराज हे आपल्या हातून करून घेत आहेत. तेच असं एका अभंगामध्ये म्हणतात, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी आणि बोलविता धनी वेगळाच. म्हणजे हे वेगळंच कुणीतरी आहे जे आपल्या माध्यमातून आपल्या हातून करून घेत आहे. याच भावनेने आम्ही दरवर्षी अंक करतो. आणि आपली जर परंपरा समजून घ्यायची असेल, आपली चांगुलपणाची मुळं जर आपल्याला समजून घ्यायची असतील तर हा अंक आपण वाचायला पाहिजे असं मी आपल्याला विनम्रपणे आवाहन करेन. मी जसं सांगितलं सुरुवातीला तसं महाराष्ट्रातल्या प्रमुख दुकानांमध्ये, पुस्तकाच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईनही तो ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल याच्यावर उपलब्ध आहे. तुम्ही माझ्या सोशल मीडियावर जाऊन, माझ्या अकाउंटमध्ये जाऊन त्याची लिंक घेऊ शकता, सर्च करून पाहू शकता, यूट्यूबला त्याचे व्हिडिओ बघू शकता, QR कोड स्कॅन करून बघू शकता. ज्या ज्या पद्धतीने देणं शक्य आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे, त्या पद्धतीने आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला विनंती आहे की हा अंक आपण घ्यावा, वाचावा आणि महाराष्ट्राची जी थोर मानवतेची, बंधुभावाची, सलोख्याची परंपरा आहे त्याचं पाईक होण्याचा प्रयत्न करावा. नमस्ते. रामकृष्ण.